नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बघा, आता ज्या ठिकाणी मी उभा आहे त्याच्या पाठीमागे एकवीरा माता आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देते आहे. कारला आणि या कारल्याची ही एकवीरा देवी आपल्या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करतो आणि जाऊन भेटतो सुनीता संजय देवकर या वहिनींना. निसर्गरम्य वातावरणामध्ये उंच डोंगरावर बसलेली ही एकवीरा माता. एकवीराई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी कोल्यावरी. चला, तुमच्या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना. या मातेला नमस्कार करूया आणि या कळसाला नमस्कार करून आता सुरुवात करणार आहोत आपण आजच्या गप्पांना. भेटूया देवकर कुटुंबाला. नमस्कार नमस्कार नमस्कार. आजगर माझघर माझघरात ठेवली कळशी. संजय रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. मला वाटलं मी आळशी सॉरी मी नाही आळशी. हा, त्या ओळख करू. हे मिस्टर संजय देवकर. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी मोठी मुलगी हो. प्रतीक्षा. ही मानसी 2 नंबरची मुलगी. हा 3 नंबरचा मुलगा बरं. अथर्व. ती माझी नणंद. नमस्कार. त्या माझ्या मोठ्या जाऊबाई. नमस्कार. त्या चुलत सासूबाई. नमस्कार. हा माझा मोठा भाऊ. नमस्कार. हा भाचा. हो हो. आणि ही भाची सून बरं बरं. पाठीमागे. आणि त्या बाकी सगळ्या माझ्या मैत्रिणी, जावा आणि सासू. नमस्कार नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. कुठलं शाळा कुठली? पुरंदर शाळा लोणावळा. तुमची शाळा? माझी विद्याप्रसादी सभा लोणावळा, VPS हायस्कूल. तुमच्या घरी कोण कोण होतं? लहानपणी आई वडील, भाऊ आणि मी. आणि राहायला कुठे होते तुम्ही? इथे पाठीमागे मोठं घर आहे आमचं, जुनं घर. आणि तुमचं? माझं लोणावळा माहेरच. लोणावळ्यात कुठे? लोणावळ्यात जुनं भाजी मार्केट आहे, तिथे राहतो. तिथे. मग तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील ABC कंपनीमध्ये, बॉल बेरिंग कंपनीमध्ये कामाला होते. मग व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली आणि मग घरीच होते. आणि तुम्ही काय? शाळा शिकली. शाळा झाल्यानंतर कॉलेज झालं. कॉलेज झाल्यानंतर मी 1 वर्ष जॉब केला आणि मग लग्न झालं. तुमच्या बाबतीत कसं काय झालं? माझं सांगायचं म्हणजे माझं लहानपण पूर्ण हॉटेलमध्येच गेलं. माझा धंदा हॉटेल व्यवसाय असल्यामुळं मी वयाच्या 15 वर्षापासून हॉटेल रनरच आहे आणि आतापर्यंत हॉटेल चालवतो. कुठे? इथे एकवीरा देवीच्या पायथ्याला. बरं बरं. मग तुमचा व्यवसाय असतो? व्यवसायच आहे. आणि तुमचं कॉलेज सुटल्यावर तुम्ही काय एकविरेला यायचे? नाही, मी कॉलेजमध्येच होते तेव्हा त्यांची माझी ओळख झाली. कुठे हो? कॉलेजमध्ये. कशी काय? VPS शाळेमध्ये. VPS कॉलेजला मी 11वीला होते, हे 12वीला होते. अच्छा. तेव्हा आम्ही खो खो खेळत होतो. दोघे? नाही, मी खो खो खेळत होते. तुम्ही? मला वाटलं आम्ही दोघेच खो खो खेळायचो. नवीनच कळलं मला. खो खोची मॅच होती आमची. आम्ही खो खो खेळत होतो. खो खो खेळताना फिरत होतो राऊंड करताना, पकडताना मी पडल्यावरून मी पडले, ते लागले मला खूप. अरे बाबा. तर माझा ड्रेस वगैरे फाटला गुडघ्यावरती. मग त्यांनी लगेच मग फर्स्ट एड आणलं, फर्स्ट एड लावलं त्यांनी. ते मॅच यांनी हे मॅच बघत होते तेव्हा मला माहित नव्हतं. त्यांना बोलू द्या जरा, थांबा. तुम्ही काय मॅच बघत होते? हो, शाळेचाच कार्यक्रम होता ना. बरोबर. स्पोर्ट्स चालू होते. तुम्ही मॅच बघत होता की कुठली मुलगी पडते हे बघत होता? मॅच पाहत होतो. मॅच बघत होता. हा. तुम्हाला खेळ नाही आवडायचा? कसं आहे, लहानपण आपलं खूप हालाकीचं गेलं, त्याच्यामुळे खेळायला वेळ मिळाला. खूप हालाकीचं? खूप हालाकीचं? हो हो. कस्टमर येऊन गेले आपलं, त्याच्यामुळे खेळायला वेळ मिळाला नाही. खेळ बघायला मिळाला? बघायला मिळाला. मग मला सांगा, पडलात तुम्ही, ते घेऊन गेले? नाही, त्यांनी फर्स्ट एड आणलं ऑफिस. आणलं धावत जाऊ? हा. मग ते माझ्या मैत्रिणींनी ते फर्स्ट एड घेतलं त्यांच्याकडून. काळजी ना त्यांना. मग लावलं. त्याच्यानंतर मग आमचा परत गेम सुरू झाला. मग तेव्हा सर म्हणाले आमचे का नका खेळू तुम्ही म्हणून. मग ते पण म्हणाले का तुम्ही खेळू नका, तुम्हाला त्रास होईल. असं तुम्ही सांगितलं? मग आम्ही खेळलेच नव्हते. ह्यांनी सांगितलं तुम्हाला खेळू नका? हो. का हो? का काय म्हणजे त्याच्या मागची भावना काय? लागल्यानंतर साहजिक कोणी म्हणतो आता नको खेळू.
पण त्या तुमच्या पडण्यामुळे त्यांनी गेम केला असं झालं? नाही झाले. तो खेळतं निमित्त होतं पण आधीपासून लक्ष होतं ना. अच्छा, तुमचं लक्षात होतं. पण मग पुढे कधी, मग त्याचं पुढे काय झालं? त्याच्यानंतर आम्ही भेटत होतो, पण आम्ही असं एकटं कधीच नाही भेटलो. आम्ही सगळे, आमचा फ्रेंडचा ग्रुप होता, यांचे मित्र, माझ्या मैत्रिणी, आम्ही सगळ्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळे एकत्र आम्ही भेटायचो. कुठे कुठे कधी बुशी डॅमला, कधी रायवूड पार्कला, कधी कॉलेजच्या बाहेर कॅन्टीनला. अच्छा, त्या हॉटेल बंद असायचं? नाही, हॉटेल तर दिवसभर चालू असायचं. हॉटेल तर सुरू असायचं, हो पण तुम्ही तिकडे असायचा लोणावळ्यात. हो, दिवसभर तर कॉलेजला असायचं ना. नाही, अभ्यास नाही झाला तरी चालेल, हो की नाही? पण वहिनी, तुमच्या दोघांमध्ये हे काही सुरू झालं, याच्यासाठी कोणी प्रपोज केलं का? हा, यांनी केलं फर्स्ट टाइम प्रपोज मला. कुठे हो? शाळेमध्येच, कॉलेजमध्येच. UPS हायस्कूल लोणावळा. डायरेक्ट प्रपोज? 7-8 महिन्यांनी, 6 ते 7 महिन्यांनंतर मग त्यांनी मला प्रपोज केलं. आणि तुम्ही किती महिन्यांनी होकार दिला? मी लगेच होकार नाही दिला. मी फक्त म्हटलं बघू, मी आई वडिलांची संमती घेईन आणि मग सांगेन. तोपर्यंत मी काय सांगू शकत पण आई वडिलांची संमती घ्यायला थांबला की आधीच होकार दिला? नाही, थांबले होते. संमती घेतली सांगितली आम्ही. नाही. आधी घेतली? म्हणजे ते आधी मला म्हणालेस तू आधी हो म्हण, मग आपण आई वडिलांची संमती नंतर घेऊ. बरोबर, मग तुम्ही हो म्हणा. हा, मग मी हो म्हटले. काय तुमचं मग काय? त्याच्यानंतर मग आता म्हणतात, आता आधी मी हो म्हटलं आणि मग संमती घेतली. मग पुढे? मग त्याच्यानंतर मग ते म्हणाले मी आई वडिलांना नंतर विचारतो. हा. पण त्यांचं हॉटेलचं जरा कामाचं हे होतं, हॉटेलचं चाललं होतं. त्यामुळे मी पहिला सेटल होतो व्यवस्थित, पहिलं घर बांधतो, मग आपण लग्न करू. हा स्वभाव त्यांचा जास्त चांगला आवडला मला, म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे, मग मी हो म्हणते म्हणून. मी खरंच असं म्हणालात का? इम्प्रेशन? हो, खरं नाही, खरंच होतं. हे घर मी आधी बांधले लग्नाच्या आधी, अरे वा. आणि नंतर लग्न केलं. अच्छा अच्छा. हे त्यांनी त्यांच्या कष्टाने घर बांधलं पहिलं, स्वतःचं हक्काचं. मग त्याच्यानंतर म्हणाले आपलं स्वतःचं घर बांधू, मग लग्न करू. मग हे त्यांचं बोलणं, हे डॅशिंगपणा मला आवडला, म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे. मग माझ्या आईवडिलांना पण मी सांगितलं, पण माझे आईवडील काही तयार नाही झाले, म्हणजे खेडेगावात असं शहरातून अगदी. मग यांना मी सांगितलं का माझे आईवडील काय तयार होत नाही आहेत. मी त्यांना अशी थोडीशी कल्पना दिली. तर हे म्हणाले नाही करायचं तर करायचंच लग्न, नाही तर मग पळून जाऊन करू. मी म्हटलं पळून जाऊन नाही करता येणार, माझ्या आईवडिलांनी खूप कष्टाने आम्हाला वाढवलं आहे, म्हटलं पळून जाऊन नाही करणार. मग त्याच्यानंतर मग आम्ही नवरात्रीत गरबा खेळायचो. दोघेच? नाही, आमचा ग्रुप होता. अरे हे सांगा ना. आमचा ग्रुप होता. आम्ही दोघे खो खो खेळायचो, मग आम्ही दोघेच गरबा खेळायचो. आम्ही नवरात्रीत गरब्याचा ग्रुप होता आमचा, तो गरबा खेळत होतो. तेव्हा हे तिथं आले, म्हणजे अंधार होता. मी ओळखलं यांना, यांच्याकडे ती यांच्या चुलत्याची 911 अशी जीप होती, ते घेऊन आले तिथं. तर त्यांना तेव्हा नकार सांगितला होता, कारण माझ्या आईवडिलांनी मला नकार दिला होता. मग तेव्हा त्यांनी पहिल्यांदा सिगरेट ओढली. मग मी त्यांच्या मित्राला विचारलं का तू सिगरेट का पितोय म्हणून, तर ते म्हणाले ते तू नाही सांगितलं ना, मग त्याला डिप्रेशन आलं, त्याच्यामुळे तो सिगरेट पितोय. तर थोडीशी मी म्हटलं की नंतर आपण बघू, उद्या कॉलेजमध्ये आल्यानंतर भेटू, मग बोलू. थोडंसं पुढं गेले आणि ती जीप जोरात आवाज आला कसला तरी, म्हणून मी तो डान्स प्रॅक्टिस सोडून थोडीशी बाहेर आले, तर ती जीप थोडीशी खड्ड्यात पडली होती आणि वाकडी झाली होती, पडली होती. बापरे. तर दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी त्यांना म्हटलं का तुम्ही सिगरेट बिगरेट पिली कशाला, तर नाही मला खूप टेन्शन आलं होतं, नाही म्हटलीस म्हणून असं तसं. तर मी म्हटलं मग असं सिगरेट वगैरे नाही पाहिजे, मग तर नाहीच म्हणणार. मग मी आता कुठेतरी मी चालले, तर म्हटले कन्व्हिन्स करते आई पप्पांना, पण असं जर केलं तर मग मी तर नाहीच म्हणणार. मग तेव्हापासून ती फर्स्ट आणि लास्ट होती सिगरेट पिलेली, त्याच्यानंतर परत कधी सिगरेट नाही पिलेली. त्याच्यासाठी जीप का खड्ड्यात घातली? वैदी टेन्शन मध्ये. पण मग दुसऱ्या दिवशी होकार दिला? दुसऱ्या दिवशी पण मी हो म्हटले, पण नंतर मग संध्याकाळी त्यांच्या मित्रांना घेऊन ते माझ्या आईकडे आले, आई पप्पांकडे आले. तर त्यांचे तेव्हा चुलते वारले होते. तेव्हा ते आमच्या इथे ना असं सगळे वारलं ना कोणी घरातलं तर टक्कल करतात पूर्ण. तर त्यांनी टक्कल केलं होतं, तर ते चेहरा अगदी काळा असा काळसर दिसत होता. तर आईने पाहिलं, म्हणतात खूप कसा दिसतोय मुलगा, असं तसं, म्हणजे जमेल का तुला एवढ्या ह्याच्यात खेडेगावात, तू राहणार आहेस का, एवढ्या शहरातून जाणार? म्हटलं राहील, कशी व्यवस्थित राहील. तरी पण आई नाहीच केलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं का तुमचा तुमचे अवतार बघूनच आई नाही म्हणाली म्हणून. मग दुसऱ्या दिवशी मग त्यांचे चुलते, त्यांची चुलती, ते सगळे आले. मग माझ्या आईला वडिलांना सांगितलं. मग ते म्हणाले का मी स्वतः घर बांधीन तेव्हा लग्न करेन, तोपर्यंत मी लग्न करणार. पण मग हे सगळं किती वर्ष चाललं? 1 वर्षभर चाललं होतं हे सगळं? हा, 1 वर्ष. वर्षभरात तुम्ही घर बांधलं? वर्षभरात त्यांनी घर बांधलं. खूप मेहनती आहेत. खूप मेहनती. वहिनींचा स्वभाव कसा आहे?
आहे थोडा रागीट आहे. हो काय वहिनी का नाही रागीट नाहीये मी, तेवढ्यापुरता राग येतोच ना कुठल्या काय? गोष्टीला. छोट्या छोट्या गोष्टी रागीट हो राग येतो. आम्ही सांगितलं होतं फर्स्ट एडचा बॉक्स घेऊन धावायला. आता पहिल्या खेळामध्ये ना मी घरात काही चिठ्ठ्या लपवल्या, त्या चिठ्ठ्या घेऊन यायच्या. वेळ 1 मिनिटाची आहे. पहिलं वाक्य वाचून दाखवतो, 1 मिनिटाची वेळ, आणि सगळ्यात शेवटी चांदीची अन्नपूर्णा आम्ही घरात ठेवली आहे, ती तुम्हाला मिळाली पाहिजे. एकाच मिनिटात हा खेळ पूर्ण करायचा आहे. कंदील. वेळ सुरू झाली. पावसात न भिजण्याची खात्री जर असेल छत्री. 20 सेकंद झाली, फक्त 40 सेकंद राहिलेली. 30 सेकंद झाली. परिवार फोटो. 20. आंधळा दळतय कुत्र पीठ खाते. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. वहिनी ह्या चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. वहिनी तुम्हाला मिळाली ही चांदीची तुळस. अभिनंदन. ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली. अभिनंदन. नमस्कार. हे सगळे तुमचे नातेवाईक आहेत? हो सर. हो सगळे सगळे सगळे. परिचयाची मंडळी आहेत? हो कसं सगळी तुमच्या- बावकी गावकी सगळे आपल्या जवळचे नातेवाईक. अरे वा वा, छान छान. हे तुमच्याबद्दल तुमच्याशी चांगलं बोलतात, बोलतात. तोंडावर चांगलं बोलतात. नाही मागेही चांगलं बोलतात, हा? तोंडावरही छान बोलतात. म्हणजे मी खात्रीने सांगतो, या भरलेल्या हंडीमध्ये एकही आरोप नसणार, सगळं कौतुकच असणार आणि शुभेच्छाच असतील. बरोबर आहे? चला बघूया काय काय म्हणजे कुठले कुठले आरोप केलेत का. फक्त शुभेच्छा दिले. कुठे जायचं असेल तर एकट्याच फिरता, जाऊबाईला नेत नाही. अरे बापरे, नाही उलट मी कुठे निघाले का सगळ्यांना घेऊन जात असते. काय मोर्चा आहे का तो? नाही कुठे फिरायला जायचं असलं, कोणाच्या इथे जायचं असलं ना, तर मग मी मला बरोबर मी घेऊन जात असते. जाऊबाईला नेत नाही तुम्ही? मुलांना खूप बोलता तुम्ही. खरंय खरंय खरंय. चांगल्यासाठी मुलांना बोलत असते. सुनांवर खूप प्रेम करता. हो आहे, मला सुनांवर प्रेम आहेत. नाही तर 2-3 सुना आहेत. कुठे हात वर करा, कुठल्या कुठल्या सुना आहेत? 1 2 3. हो काय, कळेल. आता सुरुवात झाली आहे ना. एखादी गोष्ट मनात राहतच नाही. प्रत्येकाला सांगतात, तुला सांगितले, कोणाला सांगू नको, तुला सांगितले. नाही नाही असं कधी सगळ्यांना सांग. नाही नाही असा स्वभाव नाहीच आहे माझा. अरे ह्याच्यात लिहिलंय तसं. नाही कोणी लिहिलंय? कोणी लिहिलंय? कोण सांगेल आज? नंदेच्या घरी मात्र जात नाही. हा सारखी असते, आठवड्यातून एकदा तरी जातेच. आठवड्यातून एकदा तरी मी तीच जाते. तक्रार आहे, उठसूट तिच्याकडे येता म्हणून. बरं, आता हे सगळे आरोप केले, आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं? काही नाही, त्यांना वाटत असेल तसं, त्याच्यामुळे त्यांनी ते पण स्वतःमध्ये उद्यापासून एक बदल करायचा असेल तर कुठला करा? मुलांवर ओरडायचं कमी करेल. काय चेहरे खुलले बघा. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? त्यांच्या स्वतःच्या सुखासाठी, कुटुंबाच्या आनंदासाठी खरंच त्यांनी कुठला बदल केला तर बरं होईल? त्यांनी त्याचा स्वभाव शांत ठेवला पाहिजे, तर त्यात प्रगती होईल आपल्या. शांत ठेवायला शांत पाहिजे. ठेवला. आणि मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? ते खूप भोळे आहेत, खूप हळवे आहेत ते. त्यांना कोणी दुसरं कोणी प्रसंगात सापडलेला असेल ना, अडचणीत, तर ते घरातलं टाकून बाहेर पडतात. मी म्हणत नाही जाऊ नये म्हणून, जावं, पण घरातल्यांना पण प्राधान्य द्यावं. घरातल्यांच्या गोष्टी जरा पाठीमागे ठेवतात, पहिलं बाहेरच्यांना जास्त प्राधान्य देतात. कसं आहे, माझा स्वभाव त्यांचा असा स्वभाव आहे आहे. लोकांना मदत करणे हा. लहानपणापासून. तेव्हा माझ्या त्या अंगात भिनलेलं आहे, त्यामुळे खरंच मी आहे. ते सोडू शकत नाही. आणि ती जर त्यांचा स्वभाव नसता हा. तर फर्स्ट एडचं किट तुमच्यापर्यंत मिळालं नसतं आणि तुम्ही इथपर्यंत आला नसता. हो की नाही? बर, आता चित्र काढायचंय वहिनी. या. दहा 9 बोलू नका. 8 7
6 चित्र काढा ते सांगते. कोणी सांगितलं? तुम्ही? ह्या कोण आहे? सुनबाई बाजू सुने नंदेची सून. सतत अडकित्तात पकडतात. चला अभिनंदन. पण असा अडकित्ता कुठे तुमच्या गावात कारल्यात मिळतं. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. आता तुम्ही या. ठरलं तुमचं काय आहे? अभिनंदन. पण एक मिनिट मला विचारायचं, तुम्ही विंचू बघितलाय कधी? पाहिलं. आमच्या इथे सारखे असतात विंचू. देवा पुरं- चला, इथे सतत विंचू निघतात. सर हो सतत. असेच असतात. हो असेच असतात. हो, अरे विंचू आहे का डायनासॉर आहे का? चला अभिनंदन वहिनी, तुम्हाला हे बक्षीस त्याने मिळवून दिलं. आता तिसरं चित्र तुम्ही काढायचं. थांबा हो थांबा. 10 9 बोलायचं 8. काढत होते, अजून काढली नाही काढा पूर्ण मी. काढा, त्याचे बक्षीस देणारच नाही आम्ही. काढली. रील्स काढली. ही जीप आहे का? खरं सांगा, मुलांनी सांगा. चला तर मी बक्षीस देणार, नाही तर नाही देणार. बघू जीप मुलं असेल. नेहमी खरं बोल. थांबा, आता बक्षीस गेलंय. त्यांनी सांगितलं म्हणजे मिळणार नाही. उद्या कशालाही काही म्हणतील. मुलांना विचारतो, चला ही जीप आहे का? हो नाही ना, चला बक्षीस तर गेलं. नशीब खाली खड्डा नाही काढला. नमस्कार. मगाशी हे बोलले हो की नाही? आता तुम्हाला बोलायचं. सून चांगली चांगली आहे. चांगलं. चिडचिड करते म्हणतात. नाही चिड नाही करत. चांगली आहे सून. दोघी सुना चांगले. दोन्ही सुना चांगल्या आहेत. अजून कोण बोलणार? जाऊबाई चांगली आहे. जातानी कुठं जातानी मला फिरायला नेते, कुठं जातानी नेते? सांगते. जाऊबाईंच्या डोळ्यात पाणी आलं बघा. का आलं माहितीये का? खोटं सांगितलं ना फिरायला नेते. नेत नाही आणि नेते सांगायला लागलं ना, म्हणून डोळ्यात पाणी आलं. अजून कोण बोलणार आहे? सगळा स्वभाव चांगला आहे, पण लोणावळ्याला घरी यायचं म्हणलं की वेळ नसतो त्यांना. अरे बापरे. हो का? हो. आणि आला की उपास असतो, जेवायचं नसतं. म्हणूनच लिहिलं. जेवायचं नसतं त्यांना, नाही उपासच घेऊन येतात. बाहेरचे आहेत ते. हा भाऊज आहे माझी. हो, पण त्यांच्याकडचं संपेल असं वाटतं. मग असं नाही माझी खूप धावपळ असते प्रत्येक गोष्टी वेळेस. म्हणजे इकडे यायची गडबड असते, घरी लवकर यायची. आता तुम्हाला विचारतो दोघांना. सगळ्यांनी तक्रारी मगाशी सांगितल्या, आता तुमच्या स्वभावातले चांगले गुण पण सांगितले. आज क्षमा मागायची असेल इतक्या वर्षात, या घरात येऊन किती वर्ष झाली तुम्हाला? 22 वर्ष झाली. 22 वर्ष या घरात आहात. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची माग? क्षमा मागायची असेल तर माझ्या आई वडिलांची मागते पहिली सर्वप्रथम. ते आता हयात नाहीयेत. त्यांचं मला खूप करायचं होतं, तर ते लवकर एक्झिट घेतली त्यांनी माझ्याकडून. आणि माझ्या जाऊबाई माझ्या नंतर मी त्यांचं कधी मन दुखवलं असेल तर त्यांची मी क्षमा मागेन. तुम्ही? मी माझ्या आईची क्षमा मागेन. तिने मला जन्म दिला, तिच्यामुळेच मी आज इथे या ठिकाणी उभा आहे. आईची क्षमा मागेन. या घरात कायम आनंद नांदो आणि उत्तरोत्तर या घरातल्या प्रत्येकाची प्रगती हो. आपल्या सगळ्यांच्या सुखासाठी एकवीरा मातेच्या चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतो आणि या कुटुंबाला शुभेच्छा देत असताना झी मराठीकडून देतो ही भेटवस्तू. अभिनंदन तुम्हाला. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.